वैशाली ताई मस्त वेणी जमली तुमची. हा बरं आरशात पाहिजे बा. मला बरोबर येत नाही घालता, पण घालून दिली तशी आली तशी. जाऊ दे ना बांधून केस कशी. काय करता आता, ते कसं लंबे आहे की नाही केस. मागून मला वेणी घालता येत नाही बरोबर मोहिनी. आता पहिली ये, आता कोणी हात मागं केले का हातच दुखते बिचारे. वैशाली ताई लंब्या केसाची एक दिक्कत राहते, मला टेन्शन राहते. त्याची वेणी घाला, त्याला धुवा बरोबर, वाढवा. नाही तर मग ओलेचे ओले बांधून ठेवले तर तिकडून मग सर्दी होते, डोकं दुखते. लय टेन्शन राहते हे काय म्हणते केसाचं लंब्या. म्हणून तुम्ही कापूनच टाकले. मी म्हटलं काय करता, कोणाकोण होते एवढी काळजी घेणं केसायची. नाही कोणतं होतच नाही. नाही कोणतं मी स्वतःची काळजी नाही घेणं, त्या केसायची काय घेऊ. अरे मोहिनी, काय म्हणता राजीची, चालले का तुम्ही ड्युटीवर? अरे हो ड्युटीवर चाललो म्हटलं, म्हणूनच तुला सांगून राहिलो. तर नाश्ता गिष्टा काही केला नाही वाटते आज, नाही नाश्ता जेवाचं? केला ना राजीची, नाश्ता केला ना. नाश्ता केला काय म्हणते जेवाचं केलं, सगळंच केलं. तुम्हाला काय पाहिजे, जेवता का नाश्ता करता? मला एक प्लेट नाश्ता देऊन दे, काही केलं असेल तर. बापूजी पोहे करून ठेवले आहे ना. असं करा तुम्ही आता बैल मागून घ्या. आता आम्ही बसलो इथं, आता बैल मागून घ्या, द्या मला एक प्लेट पोहे आणि डबल बांधून देते आई. राजेश एवढा लवकर चालला काय रे ड्युटीवर? आई आज कोणी बॉसने लवकरच बोलवलं, सगळेच लवकर या म्हणे. काय माहित काय आहे तर, पण लवकर लवकर या म्हणे. असं आणि काय रे राजेश, आता काय म्हणते 3-4 तारीख येऊन गेली, अजून पैसे नाही दिले घरात खर्चाचे. हा पैसे कशी द्यायचा इरादा नाही का आता? आई देतो ना, पगारच तर व्हायचा आहे अजून. पगार झाल्यावर तुला तर माहिती आहे मी स्वतःच आणून देतो म्हणून. असं काय, ठीक आहे ना, पगार झाल्यावर त्याचं. आई तोपर्यंत आपलं सुमितले मागून घे, काही दादाले मागून घे, काही मी देतो चालेल म्हणजे. आतापर्यंत तुलेच तर मागत आली रे मी. सुमितनं काही दिले पैसे घरात खर्चाले, त्याला कधीच तर दिले नाही. आई कधी नाही दिले, पण आता तर मागा लागेल ना. हा आता तोही बरोबरीच आहे, त्याचाही परिवार लागला, आमचा लागला तर त्याचाही परिवार आहे ना. ते दोघं नवरा बायको आहे ना. ते खाते पेते राहते घरात, इलेक्ट्रिक वापरते, सगळं वापरते, एसी पंखे सगळं. मग बिलं गिलं किती येते आई. मग मग जसं आम्हाला खर्च येते तसं तेही येते ना, म्हणून म्हणतो. आता त्याचंही मस्त काही नाही, लहान असता येतो भाऊ तुझ्यापेक्षा. आई नाही मागितले असते, पण कमावताय ना तो, ना कमावताय काय, कमावले नसते काही. अन काय म्हणते लग्न व्हायचं असतं तर त्याला म्हटलं असतं राहू दे, काही गरज नाही आहे द्यायची. आणि तो काय करते आई, काय म्हणते कोण्या कामाला देते तो पैसे घरात, सांग बरं. फक्त काय म्हणते तर बायकोसाठी कपडे लत्ते घेण्यात, मेकअपचं सामान घेण्यात, याच्यात जाते त्याचा सारा पैसा. काय ले काही हो, कुठून आणली रे ही भावना एकामेकाले काय म्हणते जायची. हे अशी भावना पाहिजे नसते भावाभावात, बरोबर आहे काय? आता केलं तर केलं, आता दिवस आहे त्याचे करायचे. वैशाली ताई पा आपल्याला म्हणते काय एखाद्या वेळेस दिवस आहे म्हणून तुमचे. हा त्याला म्हणते पा दिवस आहे म्हणते त्याची म्हणते. आई कसं आहे, आता मला बचत करायला लागते माझ्या परिवारासाठी. हा आता आम्ही दोघंच आहे, आता तिघं होईल. तू सांग मला डिलिव्हरीसाठी कायच्यासाठी खर्च मला जमा करून ठेवाने लागेल काय? तिकडून तुम्ही म्हणाल का आतापर्यंत त्या काय केलं, पैसाही नाही जमा केला काय स्वतःच्या बायकोसाठी. हा तिकडून तुम्ही म्हणाल मग तेव्हा तुम्हाला मागू काय मी पैसे? बापा डिलिव्हरीसाठी तुला काय करायला लागते रे जमा? हा तिचे मायबाप कायच्यासाठी आहे? पहिली डिलिव्हरी मायबापाची इकडे असते. आणि काय म्हणते त्या काही ठेका घेतलाय काय डिलिव्हरी करायचा, चालला मोठा डिलिव्हरी करायला. आई तू सांग मला, लेकरू आपलं, बायको आपली, हा सारा आपलं, येईन आपल्या घरी, राहीन आपल्या घरी, खाईन आपल्या घरी. हा नेऊन देईन काय त्याला काही आपल्या घरचं? मग तू सांग मला, खर्च कोण द्यायचा? काही आई बोलत राहतो तू, पोरगी द्यायची म्हणून खर्च द्यायचा नाही, साऱ्या गोष्टीचा खर्च द्यायचा. आणि त्यानं जर म्हटलं एखादं लेकरू मला देऊन द्या, खर्च तर आमचाच लागला. मग द्यान काय तुम्ही? त्याच्यासाठी घरात खर्च देत काय मग आता? मग आता खर्च कसा भागू आता ह्या महिन्याचा? आई ते पाहतो ना आम्ही आता कसं भागवायचं होतं. त्याला सुमितले फक्त तू 10,000 रुपये मागून घे, 10,000 त्याला माग, कारण आपले 10,000 रुपये तर बिलातच जाते. आणि दादाचं देते, दादाचा विषयच नाही आहे. नाही दिले तरी दादाचं काही टेन्शन नाही आहे. दादा बाकीचं सगळं वर्ष किती करून घेते. आणि मी देतो 10,000 रुपये मग पगार झाल्याबरोबर. तोपर्यंत थोडंसं ऍडजस्ट करा, नाही तर त्याच्या पैशात हे घेऊन ये, काय म्हणते सामान सुमान घरात काय लागते तर. आणि माझे पैसे तसेच ठेवतो बिल भरायसाठी, नळाचे बिल, लाईनचे बिल. झाले तुमची एसी चालू नाही, मग कोण भरावं एवढ्याला एसीचे बिल? काय बरं आमची एसी बंद आहे, सुमितच्या खोलीतला एसी चालू झालं म्हटलं, मग त्यानं केला काय विचार थोडासा? काय सांगू बाबा आता तुमचं मी. मला तर काही बोलायला जागा नाही राहिली ना. तू बोलू देत ना, ते बोलू देत ना, तो बोलू देत, कोणीच बोलू देत नाही. मायला तसं तोंड दाबूनच बसा लागते घरात. बरं आई मी काय म्हणतो, मला टाइम होऊन राहिला, आण बरं नाश्ता, आण बरं. जे कढईत पोहे ठेवले आमच्या वहिनीनं करून, एक प्लेट आणून दे बरं. काऊन रे मोहिनी कुठे गेली? बसलीच काय ती तिथं? आता बाई बसली नाहीये, वैशाली त्याची वेणी घालून देऊन राहिली. देऊन द्या ना तुमच्या पोराला एक प्लेट नाश्ता आणून. आता मलाच करते वाटते, हा मोल करीन, मला बनवते वाटते. इकडून येईन तिकडे जाय, तिकडून येईन इकडे जाय, पायने दुखत जशी पाय. मोहिनी मी काय म्हणतो, आता काय म्हणते, ह्या महिन्यापासून आपल्याला पैसे जमा करायला लागल नाही काय? तर थोडेसे कमीत देत जाईल मला, आईला सांगून देतो बरं. त्या आईकडे निरी कातावल्यासारखीच बोलते माझ्यासोबत. बापा तुमची आई असून तुमच्या कातावल्यासारखी करते, आणि माझ्यासोबत तर भलेच प्रेमानं बोलते, काय पाहा लागते. मला प्रेमच होतो येते माझ्यासोबत बोलण्यात तर त्याचं. आता म्हातारी झाली कधी ते म्हणून करते तशी, म्हणून तर म्हणतो तुला का तू सांगतो म्हणून. तुला कसं आहे, 2 शब्द बोलली तर तू ऐकून घेतो, तू बोलून देतो, मग ऐकून नाही होणार हे. बरं भाऊजीला सांगून देईन मी. भाऊजी नाही नाही नाही, दादाला नको सांगतो, दादाला नको सांगतो, अजून खराब काम होऊन जाईल.
अरे दादा बाहेर गेले होते का तुम्ही काही कामी गेले होते का? अरे राजेश थोडंसं कामी गेलो होतो रे. मी काय म्हणतो तुला वेळ आहे काय आज? थोडासा टाइम असेल तर पाय सांग बरं मला. दादा मला तर आज ऑफिसला जाणं एवढं अर्जंट आहे. बॉसनं माहिती आहे बोलावलं त्याच्यातही लवकर बोलावलं. सगळ्या क्लायंटला जमा करून ठेवलं. कायसाठी केलं काय माहित. सगळे कली काय आज तिथं. काहून काही टेन्शन आहे काय? सांगजो मला काही टेन्शन असेल तर. अबे राजेश तुझ्या बॉस तोच आहे ना बे रंगीला? हं? रंगीला आहे ना? हो दादा तोच आहे तोच आहे. अरे दादा एवढा भारी आहे तो भल्ला भारी केस आहे बाबा. तो तर काय म्हणते आपल्याला बाथरूमला जाऊ देत नाही दिवसभरात. असा असं टपूनच राहते. कोणी उठलं कॅमेऱ्याच्या समोर बसलाच राहते काय काय माहित. कोणी उठलं समोर का बस बातच येते तिथून कॅबिन मधून. आला का बस कहा जा रहे क्या कर रहे काम नाही दिखता तुमको असं तर असाच बोलते दादा तो. नाही नाही हायच तो भारीच आहे लय भारी आहे तो बेकार आहे तो. पण दादा तुम्ही कशी ओळखता त्याला? अबे माझ्या सोबतीच तर होय तो. सोबतच तर शिकलो आम्ही कॉलेजमध्ये. सोबतच शिकलो तो थोडासा डल राहिला तर माघारून गेला मग त्यांना बिझनेस उभा केला. आणि मी समोर गेलो तर नोकरीवर लागलो असं आहे. त्याले त्याला सांगतो बरं विनोदले ओळखता का म्हणून विनोद दादाले ओळखता काय म्हणा फोटो दाखवतो नाही तर माझ्या मोबाईलमध्ये येईल ओळखता काय म्हणा तुम्ही. हो दादा विचारून मी विचारून आजच विचारून. तुम्हाला काय काम होतं दादा आज सांग ना. अरे राजेश माझा विचार काय होता आता पाय आपल्या इथं समजा वैशाली न मोहिनी दोघी प्रेग्नेंट आहे नाही काय. तर आपल्याला अर्ध्या रात्री गाडीची गरज पडू शकते आता. आपल्या इथून एवढ्याच गाडी कोणाजवळ आहे नाही. मग आपण करू काय अर्ध्या रात्री जर जायचं काम पडलं तर काय करू आपण. तर माझा विचार चालू आहे की एक गाडी घेऊन घ्यावं आपण. तर त्याच्यासाठी म्हणत होतो तुले. मला काही एवढं गाडीतलं समजत नाही. तर शोरूम मध्ये जाऊ म्हटलं आणि एखादी कार उचलून घेऊ आपण. आपल्या परिवारासाठी होते कुठं जाय यासाठी. आणि तसं आहे काय म्हणते तर यायला काही अडीअडचण पडली पडवतं नाही. पण काही अडीअडचण आली आपल्या परिवारावर काही आलं तर पटकन टाकून नेता येते नाही. अरे हो दादा जमते मस्त मस्त आयडिया आहे. दादा मी काय म्हणतो काही पैसे लागून काय तुम्हाला त्याच्यात आहे माझ्याजवळ काही सेव्हिंग? नाही तशी सेव्हिंग गिविंग लागत नाही मला तुझीवाली. मी एकट्याच्याच भरोशावर घेतो ते. ते कसं आहे उद्या चालून जर कामही पडलं तुम्ही वापरायला मनाही नाही राहीन. पण जसं एकाच याच्यावर घेतलं तर बरं राहते नाही काय. दादा मग किस्तीवर घेताय का नगदीच घेताय कॅशमध्ये? का हो मग पैसे तुमच्याजवळ एवढे लय पैसे लागल ना मग गाडी घ्यायसाठी. वैशाली इन्स्टॉलमेंटवर घेतो ना. काही पैसे भरून देतो आणि काही पैसे महिन्याचे भरतो मग किस्त म्हणून. तू सांग वैशाली आता आपल्याला गरज नाही आहे काय? हा आता आपल्याला लय गरज आहे म्हटलं गाडीची. इथून एवढ्यात कोणाजवळ नाही आहे मग कुठं जाशील कोणाजवळ हात पसरवशील. हा गरज तर आहेच म्हणा पाहिजेच आपल्याला. आपल्या परिवारासाठी कामात पडते कुठं जाय यासाठी. अडी आहे अडचण नाही दुःख नाही सुख नाही काही आहे. आणि काय म्हणते आपल्या आमच्यासाठी कामात पडते. आता बायकाईसाठीच राहिलं येईल कुठनं. आई एवढा वेळ लागते नाश्ता आणायला? किती वेळची गेली तू घरात? अरे गरम करायला लागते ना थंड झाले होते ना ते थंडेच खाल्ले असते काय. गरम केले आणि मग काय म्हणते काढले प्लेटीत ना आणले. आणि तू गोष्टीच तर करून राहिला होता आता तोपर्यंत कोणता चालला होता एवढा घाईनं. घे आता कर नाश्ता कर पटकन. आई मी नाश्ता करतो तोपर्यंत माझा डब्बा बांधून दे तू. डब्बा बांध. पोळ्या टाकल्याने काय काय मी वहिनीनं न मोहिनीनं. वहिनी पोळ्या टाकायच्याच आहे काय? अरे हो बापूजी पोळ्या कणी टाकायच्याच आहे. हे टाकलं काय म्हणते भाजी करून ठेवली. कणी ते भिजून ठेवली फक्त पोळ्या करायच्या आहे 2-3 पोळ्या करून द्या लागते तुम्हाला. थांबा मी करून देतो. वैशाली ताई तुम्ही बसा मी करून देतो. तुम्ही दोघी बसा. आई करून देते नाही करता ना 2-3 पोळ्या टाकून दे त्याला राजेशले. वेळ होते त्याला जायले मग. मी 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 टाकू सुना असल्यावर बरोबर टाकून देतो. बस रे राजेश तू नाश्ता कर तुला टाकून देतो मी पोळ्या. पाहिले हो आता बहिणी सांगितलं पोळ्या टाकाले केल्या असत्या ना मी 2-3 पोळ्या टाकून दिल्या असत्या बापूजीले. काहीच नाही वैशाली करावंच लागते. हा काय झालं केलं तर काही फरक पडत नाही. आई काही एवढी म्हातारी आहे नाही आणि तिच्या फायद्यासाठीच बोललो मी हे तिले. हे पाय दुखते हात दुखते हे दुखते ते दुखते चालूच राहते तिचं. आणि काय म्हणते तर झोपलीची झोपली बसलीची बसलीच राहते. म्हणूनच तिले म्हणून राहिलो मी. हातपाय हलवून फिरण गिरण कधी इकडे तिकडे तर म्हटलं तिचं हे शरीर चांगलं होईल. कारण कसं असते आपण एखादी मशीन जरी घेतली ते बंद राहिली ना तर म्हटलं ते खराब होते. तसं माणसाचं आहे माणसाला चालू राहिलं पाहिजे. चालू राहिला तर माणूस काय म्हणते बिघडत नाही. आणि बंद राहिला तर लवकर खराब होते. बरोबर आहे भाऊजी तुमचं. हे गोष्ट खरीच आहे. मशीन सारखंच आहे माणसाचं. जसं आपण मशीनला तेल द्यायला लागते आपल्याला द्यायला लागते नाही का. मग नाही तर काय तर. भाऊजी कोणती गाडी घेऊन राहिले मोठी आहे का लहानशीच आहे? नाही नाही मोठी घेतो ना. मोठी गाडी घेतो. आता तुला नावावरून तर समजत नाही. पण मोठी गाडी घेतो म्हणजे आपला सगळा परिवार बसला पाहिजे. आता आपण कुठं फिरायला जाऊ शकतो. कसं आहे भाड्याची गाडी असली तर विचारच करतो आपण जरासा. पण स्वतःची गाडी असली टाकलं आपलं डिझेल निघालं नाही काय कुठे जाऊ शकतो आपण. भाऊजी मी काय म्हणतो गाडी घेतल्याबरोबर आपण शेगावला जाऊ ना. चला ना काय शेगावले. हो शेगावले जाऊ आपण. मला लय दिवसची इच्छा आहे गजानन बाबाच्या शेगावले जायची. चल जा बरं. वा काऊन नाही जाऊ. शेगावले जाच लागते ना. आपल्या विदर्भाची शान आहे ते गजानन बाबाचं शेगावचं मंदिर. बरं वैशाली मग थोडंसं प्रोजेक्ट बाकी आहे मी जातो खोलीत ते करतो पूर्ण. आता सध्या मी घरीच आहो. घरूनही काम केलं तर चालते मला. तर मला सध्या डिस्टर्ब काही करजो नको.
नाश्ताही नको देजो जेवायचंही नको देजो विचारजो नको मला सध्या. अहो पण मग अंदर जायच्या पहिले नाश्ता करून घ्या ना. हा आता पहिले सांगतो लागेल तुझी एक प्लेट नाश्ता आणण्यासाठी, नाही तर मग खोलीत घेऊन जा, खाऊन घ्या आणि मग बसा तुमचं काम करत. नाही मग भाऊजीचा बॉस कल्ला करून नाही भाऊजी. नाही नाही आपला काही कोणता बॉस नाही आहे, आपल्या हाताखाली आहे सगळे. आपला कोणी बॉस गिस नाही आहे. मेन आहे तर मग तो काही आपल्यावर लक्ष देत नाही. त्याला माहिती आहे याचं काम कसं आहे म्हणून. आपलं काम आपल्यालाच करायला लागते. मी मग काम इमानदारीनं आणि पूर्ण वेळेच्या अंदर करून ठेवून देत असतो. कोणाचीच बोलायची ताकद नाही राहत. मग राजेश पाहिजे काय रे अजून? आई हेच तर खाऊ दे पहिले. किती मोठं आणून दिलं त्या, थोडंसं आणून द्यायला लागते. नाश्ता कायले म्हणते त्यात जेवणच आणून दिलं. जेवण करायची गरजच नाही मला आता. खाऊन घेणार रे खाऊन घेणं. आईच्या हातचं भेटलं तर खाऊन घ्या लागत असते. दादा खातो ना, खाऊनच राहिलो. पण मला आता डब्बा नाही लागत. नाश्ता केला का मला डब्बाच न्यायची गरज नाही आता. अरे डब्बा नेजो, मी काय म्हणते तर डब्बा भरून ठेवला म्हटलं तू यावाला. आई आता काही डब्बा देऊ नको तू. काय म्हणते मला तिथं गेलो का मी दुपारी थोडंसं वाटलं तर काही खाऊन घेईन कॅन्टीन मधून. पण आता तू काही मला डब्बा गिब्बा काही देऊ नको. इच्छाच नाही मी आता काही जेवायची. तू या त्या डब्यासाठी मला वक्तात जाऊन पोळ्या करायला लागल्या तिथं. हा 2-3च पोळ्या करायला लागल्या म्हटलं. यक्कानं केल्या नाही तिथं. तंगडे दुखते सारे उभं राहू. आणि त्याच्यात काय म्हणते तर तू म्हणते आता डब्बा नेत नाही. पहिले तो डब्बा नेजो, नाही तुला उद्यापासून डब्बा देत नाही. घेऊन जातो रे राजेश. 2-3 न्यायचे आहेत एकच नाही जाऊ पण डब्बा घेऊन जातो. आई हे घे प्लेट. झाला माझा नाश्ता खाणं झाला. आता चाललो बाबा मी. मला उशीर होते, लय उशीर होते. आता गोष्टी करता करताच उशीर झाला सगळा. पण आई आज जर पगार झाला तर मी तुला आजच पैसे देतो म्हटलं संध्याकाळपर्यंत. हो ठीक आहे. येतो महिनी मी. दादा येतो काय? हो हो ये. हे कुठं चालले बाबा आता दोघं जण? आता तर काय म्हणते तर खोलीत होते, आत्ताच उठले आणि आता चालले बाबा कुठं? सुमित तू कुठं चालला रे आता? राजेशजी तुम्हाला टाइम होऊन राहिला ड्युटीवर जायला. जा ना मग तुम्ही. आता बाकीची काय विचारपूस करत बसता? आता विचारतो ते कुठं चालले काय चालले. आता ते दिसले दोघं जण म्हणून विचारून राहिलो. कुठं चालला रे बा सुमित? दादा आम्ही बाहेर चाललो थोडंसं बाहेर. परी म्हणते बाहेर चाल म्हणते. काय घरातल्या घरात गमती काय? चल म्हटलं मग येऊ फिरून. खरं सांगायचं ना, मूवी पाहायला जात आहे म्हणून का कुठं सांगता? खरं सांगा ना त्यांना. परी तू चुपचाप राह बरं. असं पिक्चर पाहायला चालले नाही? कोणता पिक्चर लागला रे? अरे दादा धुरंधर आला काय रे आपल्या इथं? काय माहित बा, मी पाहतच नाही तर काय माहित मला. मी तर काय म्हणते आपलं ड्युटी घर घरनं ड्युटी एवढंच काम आहे आपलं. खरा जीवनाचा आनंद तर हे दोघं घेऊन राहिले. नाही तर आम्ही आहे घरात बसलोय, स्वयंपाक करत जातो, कामं करत जातो. राजेशजीचं काम असं आहे, ड्युटीवर जात जाते घरी येत जाते. त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. खरा आनंद हे दोघं लुटून राहिले जीवनाचा. चल मग मी येतो महिनी. हो या ना, किती वेळा म्हणून राहिले येतो मोहिनी येतो मोहिनी, एका वेळा जाऊन नाही राहिले. बरं बरं चाललोच आता. अरे काय आहे रे नेहमी नेहमी मूवी पाहणं आणि काय म्हणते बाहेरच खाणं पाहिणं. त्याच्यापेक्षा घर खर्च दिला आणि काय म्हणते घरातच खाल्लं तर काय होते सुमित? करावंय आपलं आणि खावंय. दादा एखाद्या वेळेस नेहमी नेहमी जातो काय आपण? एखाद्या वेळेस जाऊ आपलं. एखादा नवीन पिक्चर लागला तर पाहाव. पहिले शौक आहे घरी पिक्चर पाहायचा म्हणून, नाही तर दुसरं काही नाही दादा. बरं जा. वैशाली मी जातो आता खोलीत काय? हो हो जा, आमचं झालं आता. आम्ही आता तेवढा पोळ्या टाकून घेतो. जेवायला काय म्हणता आवाज नको देऊ म्हणता काय? नाही नाही मला जेवायला आवाज काही देऊ नको. पण भाजी कायची केली आज? आज माहित आहे काय, पनीरची भाजी केली, पनीरची भुर्जी केली, पनीरची भाजी केली, मटर पनीर आणि याच्यासाठी राजेश बापूजीला चालत नाही तर त्याच्यासाठी पालक पनीर केली. एवढ्या 3 भाज्या केल्या. पण आता त्यानं डब्बाच नेला नाही. त्याला मला भाजी विचारली नाही आणि मी सांगितली नाही. भाजी सांगायला पाहिजे होती, त्याला डब्बा नेला असता मग त्यानं. बापरे बेतच आहे मग असतं नाही. मग आता तर भूक लागली बा मला. एक काम करतो आता, गरम गरम पोळ्या टाका तुम्ही दोघी जणी पटकन आणि मला द्या वाढून. तुम्ही जेवून घ्या. 3-4 जण सोबत जेवून घेऊ आपण. बाबा गेले काय जेवून का डब्बा नेला बाबानं? मामाजीने डब्बा नेला भाऊजी. नाश्ता केला. मामाजीसाठीच वेळेवर नाश्ता केला होता तर मग सगळीसाठीच करून घेतला. मामाजीने डब्बा नेला आणि फक्त काय म्हणते तुम्ही लोकच राहिले सगळे जेवाचे नाश्ता करायचे. पटकन देतो तुम्हाला पोळ्या टाकून आणि तुम्ही जेवण करून घ्या भाऊजी. बघा बघितलंस का, तुम्हाला म्हणते का कोणी जेवण करा म्हणून? त्यांना बघा कशी म्हणते भाऊजींना. असं असते, कोणाची तरीच किंमत असते घरात, सर्वांचीच नसते बरं. सुमित जेवण घेणार रे. आता बाई ते चालले पिक्चर पाहायसाठी. तिकडे जेवण मग त्याला पाहिजे बाहेरचं. घरचं चांगलं लागते का त्याला? घरच्या आमच्या हातच्या भाज्या काही चांगल्या तरी लागते का? नाही नाही वहिनी चालते ना आपल्याला. जेवणच घेतो मग चाललं जाऊ. नाही परी जेवण घेऊन केल्यावर जाऊ मग. हो हो मला पण आवडेल. पनीरची भाजी वगैरे खूप आवडते मला. मी पण जेवेल. परी पोळ्या कर बरं. जाय पोळ्या करून घे सगळ्यासाठी. बघितलं, तुमच्या त्या जेवणासाठी आता मला पोळ्या करावं लागणार का? हा मला पोळ्या जमते का बरोबर? पण आता करावे लागेल ना कशा पण. बाहेर जेवण असतं ना छान. इथे जेवणाची काही एवढी घाई होती ना मला. परी आपले पैसे वाचते. ऐक तू किती पैसे जाते माहिती तुला बाहेरच्या जेवणात? म्हटलं पगार कमी पडून राहिला म्हटलं मला. घरात तरी मी 1 रुपया देत नाही. सगळा पैसा तुझ्यावर उडवतो. विचार कर तू. उडवतो नाही उडवत होता. या महिन्यापासून 10,000 रुपये देत जाय. काय म्हणतो मी? सुमित लक्षात ठेव, मी घेऊन राहिलो आता गाडी. दादा कार घेऊन राहिला काय? चांगली गोष्ट आहे दादा. आता कुठं जायचं काम पडलं म्हणजे मग 2 व्हीलरने गेल्यापेक्षा आपण नेतोच ते. हो तर गाडी घेऊन राहिलो पण फालतू शौकासाठी नाही, फक्त परिवारासाठी. सगळा परिवार जर कुठं जात असेल तेव्हा. आणि आता हे
अडीअडचण आहे आपली दुखासुखाले, तर तेव्हा त्याच्यासाठी घेऊन राहिलो गाडी. गाडी हे नाही तर मग घरी नाही आहे दादा, चाबी आहेच घरी, उचलली गाडी नेली, ते काम नाही आहे आपल्याजवळ. असं असते बघा, तुम्हाला कसं परिवारातून काढून टाकलं त्यांनी. ते बरोबर मिक्स राहतात सर्वजण. आणि तुम्ही बघा, काही गरज नाहीये 10,000 रुपये देण्याची. तुम्ही काही पण केलं ना तरी पण ते काही म्हणतील ना तुम्ही की दिलं म्हणून. म्हणून म्हणतो या महिन्यापासून आता 10,000 रुपये देत जाय तू. आतापर्यंत त्या घर खर्च दिला नाही म्हणते काय, तर आता देत जाय. दोघं जण तुम्ही आहे, तसे आम्ही दोघं आहे, तर तुम्ही दोघं आहे म्हटलं. आपल्या आईबाबाचा यक्षरा, तर ते काय आहे, ते तर इझी येते आपल्या याच्यात कोणत्याही गोष्टीत, बरोबर ना. आईबाबाला मागायचे नाही कोण्या गोष्टीसाठी पैसे. दादा, आणि शेतीचा पैसा रे, एवढा मोठा शेतीचा पैसा येते हो, मग तो विचारण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आहे बाबू. आपण नोकरीवर आहे ना, आपल्याजवळ पैसा येते ना, आपण सक्षम आहोत, आपल्या पायावर उभा आहे आपण. आपल्या आई वडिलांनी एवढं कर्तव्य चांगले केले आपल्यावर. मग तू सांग मला आता त्याच्या पैसा विचारण्याची आपल्याला काय गरज. त्याची शेती, त्याची मेहनत, बाबा मेहनत करून राहिले म्हटलं. आजही या वयात कायसाठी करून राहिले ते, त्याच्या एकट्यासाठी नाही करून राहिले, ते आपल्यासाठीच करून राहिले. पण आज जर तू त्याला पैसा मागशील ना, बाबा तुटून जाईन, खचून जाईन म्हटलं. आपल्याला गरज आहे त्याला मदत करण्याची, त्याला गरज नाही आपल्याला मदत करण्याची. लक्षात ठेव जो, कधी याच्यानंतर गोष्ट काढायची नाही बाबाजवळ. ज्यानं आपल्या स्वतःच्या काय म्हणते तर हिश्श्यासाठी गोष्ट काढली, वाटण्या मागतल्या, त्याचा पाला मायाशी पडन, हे लक्षात ठेव जा. पहिले माझ्याजवळ येऊन विचारायचं, माझ्याजवळ बोलायचं. का नाही म्हटलं अधिकार. सर्व मुलं आहे ना त्यांचे, मग सर्वांचाच अधिकार आहे त्यांच्या प्रॉपर्टीवर. आणि कोणी पण केव्हा पण मागू शकतो. मग केव्हा करणार आहे. आता आई वडीलच एवढे वर्ष असले आणि मुलांना जर काही करण्याची गरज पडली तर मग त्यांची प्रॉपर्टी ते मागणार नाही का. बरी चुपचाप बस, बरं तू बोलू नको इथं दादासमोर काही. का नाही बोलू मी. माझं तोंड पकडून ठेवतो का तू. का बोलायचं नाही मी. म्हणजे स्वतः मागू शकत नाही का आपण. स्वतःचं म्हणजे स्वतः काय कमावला इथं तुम्ही. असं जर मी विचारलं तर इथं स्वतःचं काहीच नाही आहे. इथं सगळं आईबाबाचं आहे. फक्त बाबाचं एक लक्षात ठेवायचं, जे बाबानं मेहनत करून कमावलं, कोण बाबाला काहीच दिलं नाही. बाबानं सगळं स्वतःच्या हातावर कमावलं. मी तुमच्यापेक्षा काहीतरी मोठा आहे म्हटलं. मी सगळं पाहिलं लहानपणापासून बाबाला, की बाबानं किती कष्ट केले. मी होतो तर बाबाजवळ शेतीवाडी काहीच नव्हती म्हटलं. मी मोठा झाल्यानंतर मी पूर्ण मेहनत करू लागलो बाबाला. नोकरी लागेपर्यंत बाबानं मी आम्ही दोघांना शेती केली म्हटलं, मेहनत केली. लक्षात ठेवा काय. तसं पाहिलं ना तर पूर्ण अधिकार माया म्हटलं त्याच्यात. पण तरी मी म्हणत नाही कोण की तुम्ही माझे भाऊ आहे. भावासाठी असं करूच नाही माणसानं. जे आहे ते तिघात वाटून घेऊ आपण. एक बहीण आहे आपल्याला, तिलाही देऊ आपण. पण आतापासून कोणच बाबाजवळ कोणतीच गोष्ट काढायचीच नाही. कसं आहे, बाबा खचून जाईल म्हटलं. आतापासून जर त्याच्या प्रॉपर्टीचे तुम्ही तुकडे करून टाकाल तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल त्या गोष्टीचा. परी जाय पुढ्या कर. आणि जय सुना या घरात सगळे कामं करन, त्याच्यासाठी इथं प्रॉपर्टी राहील, हे लक्षात ठेवायचं. नाही तर मग नुसतं पोरं होय म्हणून प्रॉपर्टी भेटल हे विसरून जायचं, हे लक्षात नाही ठेवायचं तुम्ही. भाऊजी तर मला माहितच नव्हतं अशी बोलते म्हणून. अजूनही माहित नव्हतं कधी भाऊजी सोबत एवढं बोलायचा एवढा संबंध आलाच नाही. आज म्हटलं भाऊजीनं खरं दाखवून दिलं की खरोखर म्हणजे मामाजी आणि भाऊजी एकाच स्वभावाचे आहे बिलकुल. हे ह्या दोघांना जागेवर ठेवू शकते भाऊजी. म्हणून भाऊजी सोबत चांगलं ठेवायला लागते, भाऊजीची खूप इज्जत करायला लागते, भाऊजीचा खूप सन्मान करायला लागते. कसे वाटते तुम्हाला आमचे भाऊजी. तसे पण घरात मोठा भाऊ असा असायलाच पाहिजे, तेव्हाच तर घर व्यवस्थित चालते नाही का. चला मग पाहू आपण आता उद्याच्या व्हिडिओ बाकीचं. आज आम्ही मंदिरात जाणार होतो वैशालीताईनं मी, पण आमचं कॅन्सलच झालं आता हे सगळे आले तर. म्हणून वैशालीताईची वेणी घालून घेऊन राहिली होती मी. भेटू मग आता आपण उद्या. पण आमची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप द्यायला तर विसरूच नका बिलकुल. आणि भेटू आपण आता उद्या. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याला पण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, त्याच्यावरही छान छान व्हिडिओ येते ते पाहत जा. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ते क्लिक करायची आणि व्हिडिओ पाहायचे. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत.